नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी सौ सरिता चौधरी. स्टडी फ्रॉम होमच्या इयत्ता 8वीच्या भूगोल विषयाच्या तासिकेत मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करते. आजच्या तासिकेत आपण प्रकरण 3 आर्द्रता व ढग ह्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. तेव्हा सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींनी आता तुमचे 8वीचे भूगोलाचे पुस्तक घेऊन पान नंबर 16 हे उघडायचे आहे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, सर्वसाधारणपणे हवेच्या स्थितीचे वर्णन करणारी विधाने आपण नेहमी करत असतो. जसे आपण नेहमी बोलतो की आज पाऊस पडणार आहे वाटतं, आज खूपच थंडी वाजत आहे नाही का, आज खूप ऊन आहे, खूपच गरम होत आहे नाही का, असे आपण म्हणतो ना. हवेचा हा जो कोरडेपणा आहे, दमटपणा आहे, तो आपण वर्षभर अनुभवत असतो. वाळवंटी प्रदेश झाले, किनारी प्रदेश झाले किंवा पर्वतीय प्रदेश झाले, ह्या प्रदेशांमध्ये हवेच्या स्थितीमध्ये जे बदल होतात ते आपल्याला येथील चित्रांतील संवादांवरून लक्षात येतात. बघा, येथे ग्लोबी आपल्याला काहीतरी विचारत आहे. सांगा पाहू, ह्यात तो आपल्याला विचारत आहे. आकृती 3.1 मधील दिलेल्या चित्रांचे निरीक्षण करा. त्यावरून चित्रांमध्ये व्यक्त केलेली हवेची स्थिती, ठिकाण याविषयी वर्गात चर्चा करा व खालील चौकटीत लिहा. याबाबतचे वर्णन तुम्हाला तुमच्या वर्गपाठाच्या वहीमध्ये लिहायचे आहेत. आता आपण या ठिकाणी एक पहिला प्रसंग बघणार आहोत आणि हा प्रसंग जर तुम्ही हे पहिलं चित्र जर बघितलं तर कोणत्या प्रदेशातील आहे हे तुम्हाला सांगता येईल का? बघा, त्या ठिकाणी आपल्याला उंट दिसतो आहे आणि खाली वाळू देखील दिसत आहे. म्हणजे हा प्रसंग आपल्याला राजस्थानमधील आहे हे आपल्याला लक्षात येत आहे. आता ऊन खूपच आहे, वारा वाहणे थांबले आहे. मला वाळूच्या वादळाची शक्यता वाटते. लवकर घरात जाऊया. होय, मलाही तसेच वाटते. चला पटापट. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, राजस्थान हा प्रदेश कोणत्या हवेच्या प्रदेशात येतो? तर राजस्थान कोरड्या व उष्ण हवेच्या प्रदेशात येते. या कोरड्या हवेत बाष्पाचे प्रमाण हे अत्यल्प असते, म्हणजेच खूप कमी असते. म्हणून तेथील लोक सुती व सैल पेहराव वापरतात, कारण तेथे खूप उष्ण हवा असते, खूपच गरमी असते. त्यामुळे त्यांना सुती कपडे वापरावे लागतात, सैल कपडे वापरावे लागतात. आपल्याला माहीत आहे की आपण थंडीच्या दिवसात अंगभर जाड कपडे, गरम कपडे वापरतो, तर उन्हाळ्यामध्ये आपण सैल आणि सुती कपडे वापरत असतो. आता आपण हा दुसरा प्रसंग येथे बघूया. तो प्रसंग चित्रावरून जर आपण पाहिला तर आपल्याला मोठमोठ्या इमारती दिसत आहेत आणि त्या लोकांना घाम देखील त्या ठिकाणी आलेला दिसत आहे. त्यावरून तो प्रसंग मुंबईमधील आहे हे आपल्याला लक्षात येते. मित्रा, वातावरणात फारच उकाळा आहे. सोहम, हो रे, मी तर घामामुळे चक्क भिजलो आहे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मुंबई ही कोणत्या हवेच्या प्रदेशात येते? बरोबर, मुंबई ही उष्ण व दमट हवेच्या प्रदेशामध्ये येते. तेथील हवेत बाष्पाचे प्रमाण जास्त असते. त्यातच जर आकाशात काळे ढग जमले तर हवेतील उष्णता अधिक वाढते. ढग वाढले तर हवेतील उष्णता देखील वाढते. मग विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, ढग म्हणजे काय? तर हवेत तरंगत्या अवस्थेत असलेल्या अतिसूक्ष्म जलकणांचा किंवा हिमस्फटिकांचा समुच्चय म्हणजे ढग होय, ज्याला आपण इंग्रजीमध्ये क्लाउड असं म्हणतो. ढग हे जास्त उंचीवर असतात. हवा जेव्हा दवबिंदू तापमानापर्यंत थंड होते
तेव्हा ती बाष्प संपृक्त बनते आणि जर तापमान आणखी कमी होऊ लागले तर बाष्पाचे जलकणात रूपांतर होऊ लागते. असे जलकण हलके असल्याने ते हवेतच तरंगू लागतात व त्यापासून ढगांची निर्मिती होते. तर इथे आपल्याला मुंबई ही उष्ण व दमट हवेच्या प्रदेशामध्ये येते आणि त्यामुळे त्या ठिकाणी बाष्पाचे प्रमाण हे जास्त आहे. आता आपण हे तिसरे चित्र बघूया. हे चित्र तुम्ही बघितल्यावर तुम्हाला नक्कीच तो प्रदेश ओळखता येईल. कोणता आहे तो प्रदेश सांगता येईल का तुम्हाला? बरोबर. तर हा जो आहे हा काश्मीरमधील प्रदेश आहे. काश्मीरमधील हा एक प्रसंग आपण या ठिकाणी बघणार आहोत. मुलांनो, इकडे या पटकन. स्वेटर घाला आणि नंतर खेळा. आई थांब न जरा, मला खेळू दे. काश्मीर खोरे थंड व कोरड्या हवेच्या प्रदेशात आहे. तेथील हवेत बाष्पाचे प्रमाण अल्प असते. तेथील लोक पूर्ण अंग उबदार कपड्यांनी झाकतात. का झाकतात ते आपले अंग पूर्ण उबदार कपड्यांनी? तर तेथील हवा ही थंड असते. कारण काश्मीरमध्ये थंडी असते आणि तेथील हवा ही कोरडी असते. म्हणून तेथील लोक पूर्ण अंग उबदार गरम लोकरी कपड्यांनी झाकतात, जेणेकरून थंडी वाजणार नाही. बघा, आता या वरील चर्चेतील उष्ण, दमट, कोरडी, थंड हे जे सर्व शब्द येथे चर्चेमध्ये आलेले आहेत ते सर्व शब्द आपल्याला हवेची स्थिती दर्शवितात. म्हणजेच काय? तर उष्ण, दमट, कोरडी, थंड हे शब्द हवेचे स्थितीदर्शक शब्द आहेत. त्याचबरोबर त्यांची सांगड वातावरणातील बाष्पाशी होत असते. बाष्प हा घटक वातावरणात अदृश्य स्थितीत असतो. मग अदृश्य म्हणजे काय? तर जो दृष्टीस पडत नाही, आपल्याला बाष्प दिसत नाही. कोणत्याही ठिकाणची हवेची स्थिती स्पष्ट करताना बाष्प हा घटक प्राधान्याने विचारात घेतला जातो. एखाद्या ठिकाणी पर्जन्य स्थिती निर्माण होण्यासाठी वातावरणात बाष्प असणे आवश्यक असते. मग विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, पाऊस पडण्यासाठी कशाची आवश्यकता असते? बरोबर, तर पाऊस पडण्यासाठी बाष्पाची आवश्यकता असते. बघा, आता येथे आपल्याला पुन्हा हा ग्लोबी आपल्याला विचार करायला लावत आहे. काय विचार करायला लावत आहे तो आपल्याला? बघा, हिवाळ्यात आपण जेव्हा आरशाच्या काचेवर उश्वास सोडतो तेव्हा काय घडते ते अनुभवा. उन्हाळ्यात आपणास हा अनुभव का बरे येत नाही? बघा, जेव्हा आपण काचेसमोर आरशासमोर बोलतो किंवा श्वास सोडतो तेव्हा काय घडते? मित्रांनो, तुम्ही कधी हा अनुभव घेतला आहे का? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रमैत्रिणींनी हा अनुभव घेतलेला असेल. जर घेतला नसेल तर तो प्रयोग तुम्ही हे लेक्चर झाल्यानंतर करू शकतात. तर जेव्हा आपण काचेसमोर आरशासमोर बोलतो किंवा श्वास सोडतो तेव्हा दव साचल्यासारखे आपल्याला तेथे दिसते आणि त्यालाच आपण काय म्हणतो? बाष्प. पाण्यासारखे दिसते बघा ते. पण उन्हाळ्यात मात्र असे होत नाही. मग उन्हाळ्यात का होत नाही? तर उन्हाळ्यामध्ये हवा कशी असते? बरोबर आहे, उष्ण हवा असते, कोरडी हवा असते. म्हणून आपल्याला हा अनुभव उन्हाळ्यात येत नाही. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, की थंड हवेत बाष्पधारण क्षमता तुलनेने कमी असल्यामुळे उश्वासातील बाष्पाचे सांद्रीभवन होते. परिणामी हिवाळ्यात आपण जेव्हा
आरशाच्या काचेवर उश्वास सोडतो तेव्हा आरशावर अल्प प्रमाणात पाण्याचे थेंब जमा झालेले आढळतात आणि गरम हवेत बाष्पधारण क्षमता तुलनेने अधिक असल्यामुळे उश्वासातील बाष्पाचे सांद्रीभवन न होता ते हवेत मिसळले जाते. परिणामी उन्हाळ्यात आपण जेव्हा आरशाच्या काचेवर उश्वास सोडतो तेव्हा आरशावर पाण्याचे थेंब जमा झालेले आढळत नाहीत. बघा, आपण आता एक छोटंसं उदाहरण या ठिकाणी बघूया. एखादी पाण्याची बॉटल आपण फ्रीजमध्ये ठेवलेली असते. ती थंड होऊन आपण ते पाणी पिण्यासाठी आपण फ्रीजमधून ती बॉटल बाहेर काढतो. ती बॉटल थोडा वेळ फ्रीजच्या बाहेर जर राहिली तर आपल्याला काय दिसून येते, तर त्या बॉटलवर छोटे छोटे पाण्याचे दवबिंदू आपल्याला दिसून येतात. म्हणजेच काय, तर टेम्परेचर बदललं म्हणजेच फ्रीजमध्ये अति थंड असते तर बाहेर नॉर्मल टेम्परेचर असते. त्यामुळे ती बॉटल फ्रीजमधून बाहेर काढल्यावर पाण्याचे छोटे छोटे दवबिंदू यायला लागतात. हा प्रयोग तुम्ही घरी देखील करू शकतात. येथे ग्लोबीने जरा विचार करा असे सांगितले आहे आणि त्याच्याशी रिलेटेड हा प्रयोग इथे आहे. बाष्पीभवन ही पाण्याचे बाष्पात रूपांतर करणारी प्रक्रिया आहे. सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीवरील पाण्याचे बाष्पात रूपांतर होते. बाष्पीभवनाची प्रक्रिया हवेची शुष्कता, तापमान आणि वाऱ्याचा वेग यावर आधारित असते. म्हणजेच काय, तर द्रवाचे वायुरूप स्थितीत रूपांतर होण्याच्या क्रियेला बाष्पीभवन असे म्हणतात. पाण्याचे वाफेत रूपांतर होणारे हे बाष्पीभवन क्रियेचे सहज लक्षात येणारे उदाहरण आहे. म्हणजेच काय, की कोरडी व उष्ण हवा असेल तर बाष्पीभवनाचा वेग वाढतो. तसेच कोरड्या व थंड हवेतही विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो बाष्पीभवनाची क्रिया ही सुरूच राहते. पण या उलट जर आपण पाहिले की अतिशय दमट हवा असताना बाष्पीभवनाची क्रिया मंदावते म्हणजेच कमी होते. म्हणजे काय, तर बाष्पीभवनाची क्रिया कशाने वाढते, तर कोरडी व उष्ण हवा असेल तर बाष्पीभवनाची क्रिया वाढते. वातावरणातील हवेच्या वाहण्याचा जो वेग आहे तो वेग व हवेचे तापमान ते जर जास्त असेल तर अशा परिस्थितीत बाष्पीभवनाची क्रिया ही जलद असते. वारा जर कमी वेगाने वाहत असेल तर हवा थंड असेल तर बाष्पीभवन कमी होते. आता या ठिकाणी आपण एक प्रयोगही करू शकतो. बघा, उन्हाळा आल्यावर आपल्या घरच्या कुत्र्यासाठी ताटलीत घातलेलं पाणी त्याने न पिता देखील संध्याकाळी आपल्याला नाहीसे झालेले दिसते. या उलट पावसाळ्यामध्ये पाऊस पडायचा थांबला तरीसुद्धा दारातील फरशीवर साचलेलं पाणीसुद्धा कित्येक तास ते तसेच आपल्याला दिसून येते. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, परत आता येथे ग्लोबी हा आपल्याला डोके चालवा म्हणून सांगत आहे. बघा, वाळत घातलेले कपडे कोणत्या ऋतूत लवकर वाळतात, कोणत्या ऋतूत कपडे वाळण्यास विलंब होतो, त्याचे कारण काय असेल. पहिल्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला असे सांगता येईल की उन्हाळ्यामध्ये हवेचे तापमान जास्त असल्यामुळे बाष्पीभवनाची क्रिया जलद होते. म्हणजेच कपड्यांमध्ये असलेले पाणी त्याची बाष्पीभवनाची प्रक्रिया होऊन कपडे आपल्याला लवकर वाळलेले दिसून येतात. आणि दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे या उलटची स्थिती की आपल्याला पावसाळ्यात व हिवाळ्यात दिसून येते. कारण हवा थंड असते, बाष्पीभवनाचा वेग कमी असतो आणि त्यामुळे आपल्याला
कपडे वाळण्यास विलंब दिसून येत असतो. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आता आपल्याला वर्गपाठ घ्यायचा आहे. प्रश्न तुम्ही वही उघडून त्यामध्ये लिहून घ्यायचे आहेत. प्रश्न पहिला, बाष्पीभवन म्हणजे काय? प्रश्न 2, हवेचे स्थितिदर्शक शब्द कोणते आहेत? आणि प्रश्न क्रमांक 3, मुंबई कोणत्या हवेच्या प्रदेशात आहे? या प्रश्नांची उत्तरं तुम्ही तुमच्या वर्गपाठाच्या वहीमध्ये लिहून नंतर शारदोत्सव झाल्यानंतर तो वर्गपाठ आपल्या वर्गशिक्षकांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकायचा आहे. परंतु शारदोत्सव झाल्यानंतर तो गृहपाठ वर्गशिक्षकांच्या व्हॉट्सअपवर तुम्हाला टाकावा लागेल. तेव्हा सर्व विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद. स्टे होम, स्टे सेफ.